तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सर्वांची ई-के-वाय-सी होणार. मी असं का म्हणतोय तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी संदर्भात आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाची फेसबुक पोस्ट केली आहे. आणि या पोस्टच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे सर्व टेन्शन या ठिकाणी दूर होणार आहे. तर नक्की आदिती तटकरे ताई काय म्हटले आहेत, याबाबत अंमलबजावणी कशी असणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही सर्व सरकारी योजना असतील त्यांच्या योग्य अपडेट तुमच्यापर्यंत 100% पोहोचणार आहेत. तर चला, आदितीताई काय म्हटल्यात हे आपण सविस्तर या ठिकाणी पाहूया. तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की मागील 2-3 दिवसांपासून वेबसाईट कसलीच चालत नाही. वेबसाईटवर ई-के-वाय-सी करताना अनेक लाडक्या बहिणींना चुकीच्या पद्धतीने अनेक एरर मेसेज येत आहेत, ज्यामुळे सांगितलं जात आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आता पात्र नाही. या लाडक्या बहिणीचे नाव योजनेच्या किंवा आधार नंबरवरील लाडकी बहीण योजनेमध्ये यांचे नाव समाविष्ट नाही, असे वेगवेगळ्या पद्धतीने एरर लाडक्या बहिणींना येत आहेत. आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणी घाबरून गेल्या होत्या की आम्हाला योजनेतून का अपात्र केलं आहे, आम्हाला ई-के-वाय-सी का करता येत नाही, आम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे आलेत तरी देखील आमची ई-के-वाय-सी का होत नाही. आणि या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना देखील अनेकांनी मेसेज असतील, ट्विटरवर ट्विट असतील किंवा महिला व बालविकास विभागाला देखील सांगितलं होतं. आणि त्या संदर्भात त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आज माहिती दिली आहे. काय म्हटले आहे त्यात आधी पाहूया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई-के-वाय-सी करताना OTP बाबत तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत मी कालही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की यामध्ये लाडक्या बहिणींची कोणतीही चूक नाही, हा प्रॉब्लेम पूर्णपणे वेबसाईटचा आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. आणि तेच या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी देखील सांगितलं आहे की हा संपूर्ण प्रॉब्लेम ही एक तांत्रिक अडचण आहे. आणि यामध्ये बघा पुढे काय सांगितलं आहे की महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार, याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते. आणि खाली त्यांनी हॅशटॅग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं लिहिलं आहे. हे पोस्ट कधी केलं आहे त्यांनी, तर आज म्हणजेच की दिनांक 3 ऑक्टोबर रोजी हे आदिती तटकरे यांचं फेसबुक पोस्ट आहे, त्यांचं फेसबुक अकाउंट आहे, फेसबुक हँडल आहे. यावरून त्यांनी ही सर्व स्पष्टपणे माहिती सांगितली आहे. आता यातून काय बाबी आपण घ्यायच्या किंवा कधीपर्यंत लक्षात घ्या हे विषय क्लिअर होईल. तर लक्षात घ्या, वेबसाईटवर आता सर्व्हरवर पूर्णपणे काम चालू आहे. त्यानंतर एक तज्ज्ञांची टीम आहे, तज्ज्ञांची टीम त्या ठिकाणी सर्व गोष्टी चेक करेल आणि चेक करून वेबसाईटचं सर्व्हर अधिक चांगल्या पद्धतीने कसे चालेल याबद्दल देखील निर्णय घेण्यात येतील. कारण आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. दिवसा वेबसाईट चालत नाही, रात्री देखील वेबसाईट चालत नाही. मग ई-के-वाय-सी प्रक्रिया होणार कशी आणि ई-के-वाय-सी नाही झाली तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे देणार कसे, असे विविध प्रश्न या निमित्ताने निर्माण होत होते. आणि यामुळेच हा एक चांगला निर्णय त्या ठिकाणी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी घेतला असून वेबसाईट 1-2 दिवस जरी बंद राहिली आणि परत जर चांगल्या पद्धतीने सुरू झाली तर मग यामध्ये लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी त्यांची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात. आणि म्हणूनच मला वाटतंय की या संदर्भात येत्या आज आणि उद्या म्हणजेच की साधारणपणे 4 तारखेच्या आसपास किंवा आज म्हणजे आता मी व्हिडिओ हा 4 तारखेला तुम्ही पाहत असणार कारण आपण व्हिडिओ 4 तारखेला अपलोड करणार आहे. आज आपली वेबसाईट संध्याकाळनंतर कदाचित चांगल्या पद्धतीने सुरू होईल. त्याबाबत सुरू झाल्यानंतर देखील तुम्हाला अपडेट मिळणारच आहेत. परंतु एक महत्त्वाचं आहे, कारण अनेक लाडक्या बहिणी घाबरून गेल्या होत्या की आता आमची ई-के-वाय-सी प्रक्रिया होणार कशी, आमची ई-के-वाय-सी प्रक्रिया झालीच नाही तर मग आम्हाला योजनेचे पैसे देखील मिळणार नाहीत आणि मग आमचे पैसे बंद झाल्यानंतर आम्ही काय करणार. तर लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीचा आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे आले असतील तर नक्कीच येणार आहेत. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ई-के-वाय-सी करण्याकरिता 2 किंवा 3 महिन्यांची मुदत दिली आहे असे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले आहे. त्याच्यामुळे जेव्हा ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे, ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची छाननी प्रक्रिया होईल आणि ही छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग त्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ई-के-वाय-सी वरून तुमची अंमलबजावणी होईल.
या सर्व बाबींना साधारणपणे मी तुम्हाला सांगतो, किती जरी काही जरी म्हटलं तरी 2025 जे आहे ते 2025ला KYC बाबत कुठल्याही प्रकारे अशी अंमलबजावणी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. यासाठी जानेवारी 2026मध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे, कारण KYCची अंमलबजावणी होणार आहे. त्यातही जानेवारी महिन्यामध्ये राज्यामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच की जिल्हा परिषद असेल किंवा आपली नगरपंचायत असेल याच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सरकार लगेच अपात्र करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. त्याच्यामुळे KYCची मुदत वाढतच राहणार आहे. लगेच तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कदाचित KYCची मुदत वाढत जाईल आणि फेब्रुवारी मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणी अपात्र त्या ठिकाणी होत राहतील. त्यामुळे लगेच तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही योजनेची तुमची KYC जरी झाली नसेल तरी लगेच घाबरून जाऊ नका. योजनेचे पैसे तुमचे येणार आहेत. लाडकी बहीण योजनेची KYC साईट आता अपडेट होऊन येईल. अपडेट झाल्यानंतर त्यामध्ये जर काही अजून चेंज आले, जर त्यामध्ये ज्यांना पती किंवा वडील नाहीत यांना देखील KYC करण्यासाठी कोणताही ऑप्शन आला तर त्याबाबत देखील आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला आधी फॉलो करून घ्या, जेणेकरून हे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तसेच तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत तुमच्या याबाबत, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही योजनांबाबत तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते सर्वचे सर्व प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता, जेणेकरून तुमच्या प्रश्नासंदर्भात देखील आपण एक सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देत असतो. त्याच्यामुळे ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.